कुठून आले तुम्ही? आम्ही पुरा खेड्या महिला बचत गटांच्या याच्यावर अत्याचार झालेला आहे, भ्रष्टाचार झाले. तुमची दखल घेतलेली आहे तुमचं नाही घेतलेली असते. ठीक आहे, या ना तुम्ही असं बाजून रस्त्यात नका थांबू. महिलांना न्याय मिळायलाच पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बापू बागुल यांचा महिला बचत गटाच्या महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न. धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह आज थेट धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. एसीबी किंवा एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून जय माता दी महिला बचत गटासह विविध संघटनांचं आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच बापू बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बागुल यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या तत्परतेमुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोठा अनर्थ टळला. दरम्यान ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीवरून आंदोलन आक्रमक झालं असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे. बाबू काय मागणी तुमची? दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण विकास यंत्रणेने या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आम्ही अहवाल पाठवलेला होता त्याच्या माध्यमातून चौकशी देखील व्हायला पाहिजे होती. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या CO पासून तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आत्मदहन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल.